जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे कोणत्या समांतर आरक्षणासाठी महिलांसाठी त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी किती अर्ज आले सर्व काही डिटेलमध्ये माहिती ही आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक करून सर्व काही बघूया. तर बघा, पोलीस भरती 2024-25 आवेदन अर्ज माहिती. एकूण आवेदन अर्ज बघा किती आलेले आहे, तर 21,206. जागेच्या मानानं हे अर्ज खूप जास्त प्रमाणात आहे. जर आपण मीरा भाईंदर ठाणे जर बघितलं तर, पुणे जर बघितलं तर. त्यानंतर बघा, पुरुष उमेदवार एकूण अर्ज आलेले होते 17,236. त्यापैकी व्हॅलिड म्हणजे ज्यांनी पेमेंट केलेलं आहे ते आहे विद्यार्थी 16,286. आणि महिला उमेदवार आहेत या घटकामध्ये 5,106. आणि पेमेंट केलेलं आहे म्हणजे ज्यांना व्हॅलिड फॉर्म आहे ती आहे 4920. त्यानंतर बघा, फी न भरलेले म्हणजे अर्ज ज्यांचे पूर्ण नाही झालेले ते आहे 1136. आणि रद्द केलेले अर्ज आहेत 1131. ठीक आहे, म्हणजे जवळपास हा आकडा 2200 ते 2300च्या दरम्यान आहे. ठीक आहे, 2360च्या किंवा 70च्या घरामध्ये. त्यानंतर बघा, समांतर आरक्षणानुसार फॉर्म किती आले आहे, तर अनाथसाठी 36 फॉर्म आलेले आहे. अंशकालीन पदवीधरसाठी 3 फॉर्म आलेले आहे. भूकंपग्रस्तसाठी 135 फॉर्म आलेले आहे. आता इथे अंशकालीन जी आहे ना त्याकडे लक्ष असू द्या विद्यार्थी मित्रांनो भरतीमध्ये, कारण की अंशकालीन पदवीधरचं जे प्रमाणपत्र आहे ते मिळणे बंद झालेलं आहे खूप वर्षापासून. तरी ह्या विद्यार्थ्यांनी एक तर चुकीच्या पद्धतीने यस केलेलं असू शकते, त्यांना समजलं नसू शकते, कारण की तिथे अंशकालीन पदवीधर शब्द लिहिला राहते. काही विद्यार्थ्यांना वाटतं की पदवीधर आपण आहेत, आपण यस करूया. तर याकडे लक्ष ठेवायचं फायनल मेरिट लिस्टमध्ये. ठीक आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त 135, माजी सैनिक 215, माजी सैनिक आश्रित म्हणजे ज्यांच्यावर डिपेंडेंट 28, होमगार्ड सैनिक आहे 206. होमगार्डमध्ये खूप कमी फॉर्म आलेले आहेत. जे पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांनी याकडे लक्ष राहू द्या. खुला म्हणजे जवळपास सर्वसाधारण पुरुष उमेदवार 14,879 फॉर्म आलेले आहे, म्हणजे सर्वच कास्ट आलेले आहे त्यामध्ये. ठीक आहे, ज्यांनी ओपनमधून भरला आहे, ज्यांनी EWSमधून भरला आहे, SC BC OBC ज्या कास्टला इथे जागा होत्या त्या सर्वांचे फॉर्म मिळून आहे. पोलीस पाल्य 78, प्रकल्पग्रस्त 430, खेळाडू 279 इतके फॉर्म आलेले आहे. त्यानंतर महिलांसाठी बघा, महिलांसाठी तर खूप कमी फॉर्म आलेले आहे इथे. अनाथ 6. त्यानंतर अंशकालीन पदवीधर परत बघा इथे चुकून एक आहे, कारण की अनाथ अंशकालीनसाठी प्रमाणपत्र मिळणे बंद झालेलं आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर भूकंपग्रस्त 2, महिला आरक्षणसाठी 3767, माजी सैनिक आश्रित 9, होमगार्ड सैनिक 4 महिलांनी भरलेला आहे. खुल्यासाठी 1044, पोलीस पाल्य 7, प्रकल्पग्रस्त 15 आणि खेळाडू 65. आता खेळाडूंसाठी भरपूर असे फॉर्म आलेले आहे, पण घाबरून जाऊ नका, कारण की इथे बघा जे खेळाडू असतात त्यांचे जे व्हॅलिड सर्टिफिकेट खूप कमी विद्यार्थ्यांकडे आहे. तर खूप काही विद्यार्थी सर्टिफिकेटमध्येच अपात्र होत असतात. तर जे पण विद्यार्थी खेळाडूमध्ये असतील किंवा उदाहरणार्थ तुम्ही जर प्रकल्पग्रस्तमध्ये असाल तर घाबरण्याची गरज नाही, कारण प्रकल्पग्रस्तांची पडताळणीसुद्धा 2 ते 3 वेळा होत असते. आणि खेळाडूंची सुद्धा पडताळणी ही 2 ते 3 वेळा होत असते. जेवढे पण समांतर आरक्षणमध्ये असतात महिला सोडून, त्यांची सर्वांची पडताळणी ही खूप चांगल्या पद्धतीने होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण प्रमाणपत्रधारक असतील त्यांनी आपले प्रमाणपत्र व्यवस्थित जपून ठेवा. धन्यवाद.